Okay dear, we are going to discuss about quadratic equation. Quadratic equations means we have to decide on basis of degree. Any type of equation we have to decide on basis of degree of equation. If your degree is 2, then only your given equation will be quadratic equation. According to degree, फक्त डिग्रीच्या बेसवर तुम्ही स्टँडर्ड फॉर्म सुद्धा तयार करू शकता. फक्त डिग्रीच्या फॉर्म. आणि स्टँडर्ड फॉर्म हे ऑलवेज तुमचं डिसेंडिंग ऑर्डर मध्ये असतं. अप्पर टू लोअर, ग्रेटर टू स्मॉलर. ओके, बघा डिग्री 2 मी तयार करते स्टँडर्ड फॉर्म. व्यवस्थित बघा मी कसं करते. एक्स रेस टू 2, एक्स रेस टू 1, 2 1 काय येईल आता एक्स रेस टू 0. एक्स रेस टू 0 मीन्स 1, सो नो नीड टू राईट हिअर एनिथिंग. ओके, हे नाही लिहिलं तरी चालेल पण मी नंतर रिमूव्ह करते. आधी बघून घ्या. कोएफिशियंट ए, कोएफिशियंट बी, कोएफिशियंट सी and plus equals to 0. Is there any need to write x raised to 0? No. Got it? This will be your standard form of quadratic equation. समजतंय? सोपं आहे. हे तुम्ही तयार केलंय, पाठ केलेलं नाहीये. समजलं? क्युबिकचं पण बनवू शकता तुम्ही, 1000 डिग्री असलेल्याचं पण बनवू शकता. 100 असेल तर 99, 98 and last constant. 0 means your constant. Got it? समजलंय? हे सोपं आहे. ओके, नंबर ऑफ डिग्री, नॉट नंबर ऑफ डिग्री, व्हॅल्यू ऑफ डिग्री इज द नंबर ऑफ सोल्युशन. ओके, म्हणजे सोल्युशन किती येणार आहे तुम्हाला? पावर, नंबर ऑफ पावर इज इक्वल्स टू नंबर ऑफ सोल्युशन. इथे पॉवर 2 आहे, हायेस्ट पॉवर. नंबर ऑफ हायेस्ट पॉवर म्हणजेच डिग्री. नंबर ऑफ हायेस्ट पॉवर इक्वल्स टू नंबर ऑफ सोल्युशन्स. and here degree is 2, that's why 2 solutions. how many solutions? 2 solutions. हे लक्षात ठेवायचं. समजतंय? सोपं आहे. आता लिनियर इक्वेशन मध्ये पण आपण काय केलं होतं, अख्ख्या लेसन मध्ये फक्त सॉल्व्ह केलं होतं. ओनली सिम्प्लिफिकेशन. अँड इन लास्ट एक्सरसाइज वी हॅव टू फ्रेम इक्वेशन्स अँड देन सॉल्व्ह. त्याच्यामध्ये पण सेम तेच करायचंय. वी हॅव टू फाइंड ओनली सोल्युशन्स. फक्त सोल्युशन्स काढायचे आहेत. मग सोल्युशन्स काढण्यासाठी काही मेथड्स असल्या पाहिजे, बरोबर ना? त्या मेथड्स कोणत्या? वेट, लेट मी रब दिस. ओके, attention. So, which methods we have to use? Factorization method, completing square method and last is your formula method. हे 3 मेथड्स आपल्याला यूज करायचे आहेत फॉर फाइंडिंग सोल्युशन्स ऑफ गिवन इक्वेशन. ओके, जे सोल्युशन्स आहेत त्यांना रूट्स म्हणायचे. आपल्याला काय म्हणायचे आता इथे? रूट्स म्हणायचे. हे लक्षात ठेवा, रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, सो फॅक्टरायझेशन मध्ये काय असणार आहे आपल्याला इथे? मी हे तुम्हाला शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करते. जेव्हा एक्सरसाइज असेल तेव्हा डिटेल एक्सप्लेनेशन करते सगळं. ठीक आहे, एक फक्त इंट्रो देते यांचा. ax² + bx + c इक्वल्स टू 0. हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, बरोबर. आता ह्याच्यामध्ये फॅक्टर्स काढायचे. काय करायचे नेमकं आपल्याला? ac चे फॅक्टर्स काढायचे ऑन बेसिस ऑफ योर b च्या बेसवर. त्याला फॅक्टरायझेशन म्हणतो आपण. ठीक आहे, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड मध्ये पण आपल्याला एक हे माहिती आहे तुम्हाला, a + b होल स्क्वेअर इज इक्वल्स टू a² + 2ab + b². ह्या फॉर्म्युल्याच्या रिलेटेड तुम्हाला ते क्वाड्रॅटिक म्हणजे कन्वर्ट करायला लागेल सोल्युशन. ठीक आहे, ह्याच्या रिलेटेड आहे. फॉर्म्युला मेथडमध्ये डायरेक्ट फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला घ्यायचा, त्यामध्ये व्हॅल्यूज ठेवायचे आणि सॉल्व्ह करायचं. काय फॉर्म्युला आहे? x इज इक्वल्स टू b ± √ b² - 4ac अपॉन 2a. ठीक आहे, हे फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला आहे तुमचा. प्लस और मायनस दोन्ही. एका रूटसाठी प्लस घ्यायचा, दुसऱ्या रूटसाठी मायनस घ्यायचं. समजतंय? काही डाऊट आहे? ओके, तर आता आपण प्रॅक्टिस सेट 2.1 डिस्कस करू. ठीक आहे, काय डिस्कशन करायचं आपल्याला? प्रॅक्टिस सेट 2.1. ओके, हे त्याच्यासाठी काही गरज नाही, पुढच्या सिम्पल एक्सरसाइज साठी लागणार आहे तुम्हाला हे. ठीक आहे, चालेल. ओके, सी व्हॉट इज युअर फर्स्ट क्वेश्चन फ्रॉम 2.1. लेट मी राईट डाउन हिअर. प्रॅक्टिस सेट 2.1. ओके,
सो व्हॉट इज फर्स्ट क्वेश्चन? राईट एनी टू क्वाड्रेटिक इक्वेशन. कुठलेही दोन क्वाड्रेटिक इक्वेशन लिहा. स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये जे कोइफिशियंट्स आहेत ए बी सी, ए बी आणि सी जो कॉन्स्टंट नो, काही नंबर्स ठेवा तुमच्या मनावर. ओके, सो मी माझ्या पद्धतीने तयार करते. 2x² प्लस 5x प्लस 4 इक्वल्स टू 0. दिस वन फर्स्ट दोन लिहायला सांगितलेत ना. 4x² मायनस 3x मायनस 1 इक्वल्स टू 0. ठीक है, चलो. एनी डाउट बेटा? ओके, नाउ सेकंड क्वेश्चन. व्हाट इज योर सेकंड क्वेश्चन? डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रेटिक इक्वेशन्स. क्वाड्रेटिक इक्वेशन्स कोणते आहेत हे आपल्याला डिसाइड करायचं आहे. आपण कशाच्या बेसवर क्वाड्रेटिक इक्वेशन ठरवतो? डिग्रीच्या बेसवर. वी आर एबल टू डिसाइड ऑन बेसिस ऑफ ओनली डिग्री. The given equation, is it quadratic or not? Okay, so you have to concentrate on your equation. x² plus 5x minus 2 equals to 0. Is it quadratic? क्वाड्रेटिक आहे का? बघा काय सांगते. x² plus 5x minus 2 equals to 0. Is this power here? Degree, highest power 2, so it's quadratic equation. Okay. ओके, चला फर्स्ट इक्वेशन लिहिले. सेकंड इक्वेशन, y² इज इक्वल्स टू 5y मायनस 10. y² इज इक्वल्स टू 5y मायनस 10. हे आहे का क्वाड्रेटिक? आहे. डिग्री 2 आहे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये पण आहे, त्याला शिफ्ट करून ते होऊ शकतं. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, y² प्लस 1/y इक्वल्स टू 2. 1/y आहे म्हणजे इथं पॉवर वर जर घेतला हा तुम्ही y, कधी लक्षात ठेवायचं 1/y वर घ्यायचंय तुम्हाला. इथे काही नाही डिग्री. इफ देर इज नो एनी डिग्री देन देर इज ऑलवेज 1. ओके, इथे डिग्री किती आहे? 1. सॉरी, नॉट डिग्री, इट्स पॉवर 1. मी याला वर शिफ्ट करायला लागेल ना मला, कारण की माझा स्टँडर्ड फॉर्म काय? ax² प्लस bx प्लस c टू 0 वर लिहिलेले आहेत ना, ॲज अ न्यूमरेटर, ॲज अ लिनियर फॉर्म लिहिलेलं आहे. मग इथे 1/y आहे, फ्रॅक्शन फॉर्म मध्ये आहे. वर जेव्हा जाईल तेव्हा काय होईल? हा सो नाहीच आहे. समजलं? इथे इथे कुठे आहे का -1 डिग्री? जर कुणाला कन्फ्युजन होत असेल तर सांगते. नाहीये ना, मग इथे पण नाही जमणार. ओके, सो दिस इज नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन. ह्याच्यामध्ये पण हा खाली आहे. ठीक आहे, पण साइड शिफ्टिंग सिम्प्लिफाय करून होऊ शकतं का ते पण चेक करू शकता तुम्ही. बघा इथे जर मी मल्टिप्लाय केला असता तर हा y³ आला असता 100%. पण हा जेव्हा मी x ने मल्टिप्लाय करते तेव्हा तो x² होतो. बघा कसा, x इंटू x² प्लस 1/x. इथे मी काय करते, एलसीएम घेतलं ना, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. इथे -2 हा डिव्हिजनचा x तिकडे घेऊन जाणार आता. ठीक आहे, x² प्लस 1 इक्वल्स टू -2 इंटू x -2x. कळलं? आता आहे का स्टँडर्ड फॉर्म? आहे. थोडं असं पण चेक करा. इथे मी डायरेक्ट -1 असं वरचं खाली वर कसं कन्सिडर केलं, कारण ऑलरेडी माझ्याकडे y² आहे. जर मी ते क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं असतं फ्रॅक्शनच्या ह्याच्यामध्ये तर ते काय झालं असतं? y³ आलं असतं. आणि क्यूब नकोय ना आपल्याला. ठीक आहे, म्हणून तिथंच ते डिसाईड झालं की क्वाड्रेटिक नाही. हे कन्फ्युजन होतं. x² करून हा खालीच x राहतो का म्हणून सिम्प्लिफाय केलं. सो इट्स क्वाड्रेटिक. ओके, नाउ यू हॅव टू कम्पेअर दिस इक्वेशन विथ x plus b and x plus a plus x plus b ह्याच्याशी कम्पेअर करा, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट सोल्युशन भेटेल. तुम्ही स्टेप बाय स्टेप जरी केलं m इंटू दिस ब्रॅकेट प्लस 2 इंटू दिस ब्रॅकेट तरी सोल्युशन येणारच आहे, पण टाइम जास्त लागणार आहे. म्हणून फॉर्म्युलाच्या बेसवर जाणार आहे आपण, एक शॉर्टकट वेने जाणार आहे, जे की ऑलरेडी 8th स्टँडर्ड मध्ये शिकलोय आपण. कधी शिकलोय? 8th मध्ये. आणि अप्लाय कधी करतोय आता? 10th मध्ये. म्हणजे तुमच्याकडनं अपेक्षित आहे हे. समजतंय? ठीक आहे. So it's x² plus a plus b in bracket into x plus ab. So compare this equation with this and put values. m² plus 2 minus 5 means plus -5. मी डायरेक्ट नाही लिहिते. It's m plus 2 into -5. 2 into -5. समजतंय? श्रेष्ठ नक्की समजते मी काय करतेय. हे जे प्लस ए बी आहे ना, प्लस बी, हे प्लस ठेवलंय मी इथे. हा, बी हा -5 आहे. इथे बी काय आहे? -5, म्हणून -5 घेतलंय. समजते कारुण्य? आणि इथे
-5 ने मल्टिप्लाय केले का b -5 आहे. ओके ओके. सो m स्क्वेअर प्लस माइनस -3 and प्लस इंटू माइनस माइनस, ये जंप करती है थोड़ा, ठीक है. इट्स -10. समझलं? एनी कन्फ्युजन श्रेष? ओके डन. सो दिस विल बी योर equation. So now please tell me, is it quadratic? Yes. Very good. Next, m cube. डोळे बंद करून सांगू शकतो आपण काय? नो, इट्स बिग नो. क्लिअर? ओके, थँक्यू. बघा काय सांगते थर्ड क्वेश्चन. राईट द फॉलोइंग इक्वेशन्स इन फॉर्म ऑफ ax square plus bx plus c equals to 0, then write the values of a, b, c for each question. त्या क्वेश्चन मध्ये एवढं सांगितलं की स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन लिहा, नसेल तर आणि त्यांच्या व्हॅल्यूज लिहा कंपेअर करून a, b, c च्या. समजतंय? बर. काय आहे फर्स्ट क्वेश्चन? 2y equals to 10 minus y square. स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? नाही. लिहून घ्या. प्लस वाय स्क्वेअर, when it change its side, minus y square become plus y square, minus 2y equals to 10. आता पण आहे का स्टँडर्ड फॉर्म? नाही. सो इट्स -10 equals to 0. क्लिअर? ओके. नो नीड टू राईट बेटा वाईल टीचिंग. ओके, फुल अटेन्शन पाहिजे 100%. ठीक आहे, लक्ष द्या. सो नाउ कम्पेअर विथ ax square plus bx plus c equals to 0. Therefore, we get value of a is equals to, if there is no any coefficient, then there is always 1. If there is no any power, then there is always 1. If there is no any process between two numbers, then there is always process. I am asking process. It's multiplication process. 2 आणि y मध्ये कुठली प्रोसेस आहे? मल्टिप्लिकेशन. ह्या लक्षात ठेवा छोट्या छोट्या गोष्टी. ठीक आहे. सो इट्स 1. व्हॉट इज b? and if there is no any sign, plus or minus sign, then there is always plus sign, positive sign. b is equals to -2. c is equals to -10, not only 10. okay. maths 100% concentration. ठीक आहे. छोट्या छोट्या गोष्टीत चुकताय त्याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन कमी पडते, म्हणून तुला जास्त लक्ष द्या. ओके. नेक्स्ट सेकंड इक्वेशन. x - 1 होल स्क्वेअर इक्वल्स टू 2x + 3. बघा काय येणार इथे? a - b होल स्क्वेअर नुसार ओपन करून घ्या ब्रॅकेट. a² - b², सॉरी a - b होल स्क्वेअर. काय येणार आहे फॉर्म्युला? x² -2 into ab means your x and 1 multiply by 1, 2x. okay. Plus b² means your 1 equals to 2x plus 3. x² -2x and that 2x, it's -2x plus 1. मी लिहितानाच असं अरेंज करते की ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये यावं. ओके. प्लस 3 बिकम -3. सोपं आहे. ओके. पुढे प्रोसीड करा. x² इथे x लिहायचा राहिला आपला. ओके. इट्स -4x -2 equals to 0. now compare this with, tell me, comparing with ax² plus bx plus c equals to 0. असं सोबत बोलत जायचं तुम्ही, आपोआप तुम्हाला ते रिमाइंडर होत जाईल. हा 2x डिअर खूप सोपं आहे. बघ a - b होल स्क्वेअर ह्या इक्वेशनला मी कम्पेअर केलंय. ठीक आहे. काय एक्सपान्शन होईल याचं? a² -2ab plus b², that -2. got it? and x and 1 is your a and b. x into 1 x. okay. now compare. we get, therefore we get a is equals to 1, b is equals to -4 and c is equals to -2. clear? any doubt beta? okay, done. now
थर्ड क्वेश्चन, एक्स स्क्वेअर प्लस 5x इक्वल्स टू मायनस इंटू ब्रॅकेट 3 मायनस एक्स. माझ्यासोबत बोललात तरी चालेल सिम्प्लिफाय करताना, ठीक आहे, म्हणजे असं वाटेल की तुम्ही पण सॉल्व्ह करताय. चला बोला काय करणार मी इथे. येस सांची. हा एक्स स्क्वेअर काही सिम्प्लिफायच नाही करू शकत ना. एक्स स्क्वेअर बोला, सगळेच बोला. एक्स स्क्वेअर प्लस 5x. नाउ वी हॅव टू ओपन दिस ब्रॅकेट अँड देन शिफ्ट minus into whole bracket. Whenever we multiply any bracket with minus, then all terms get changes. Plus the minus, minus the plus. So all terms get multiply with that minus. Okay, that minus into 3, it's minus 3. Minus into minus plus 6. पण असं एवढं तिथे करत बसणार आहे का. डायरेक्ट प्लस 3 आहे मायनस 3, मायनस एक्स आहे प्लस एक्स, असं लिहून घ्यायचं. ठीक आहे, आता थोडं सिम्प्लिफाय करू. एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस एक्स, okay, plus 3 equals to 0. X square plus 4x plus 3 equals to 0. Now is it quadratic equation? Yes, very good. Comparing with ax, very good. Now we get what we get. A is equals to, tell me, A is equals to 1. Good. B is equals to, C is equals to, very good. Done. Okay. चला लक्ष द्या, इथे काय एक्झाम्पल आहे. 3m स्क्वेअर इक्वल्स टू 2m स्क्वेअर मायनस 9. स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणून घेऊ आधी. 3m स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअर मायनस गेट प्लस 9 इक्वल्स टू 0. आता सिम्प्लिफाय पण कराल, ठीक आहे, पण तुम्ही काही करून 3 टर्म आणायचा प्रयत्न करणार, पण इथे 3 टर्म नाही येणार आहे, 2च टर्म येणार आहेत. आणि स्टँडर्ड फॉर्म मध्ये 3 टर्म आहेत. किती टर्म आहेत. 3. म्हणून ॲब्सेंट टर्म काही पण मनानेच घ्यायची आहे का, जे ऍडजस्ट करायचं आहे का. नाही. नीट लक्ष द्या मी इथे काय करते. एक्सेप्टेबल मिस्टेक सांगते आधी. काय मिस्टेक्स होऊ शकतात जे आता केलं तुम्ही. ए इज इक्वल्स टू 3 लिहिलंय आणि काही जणांनी बी इज इक्वल्स टू -2 लिहिलंय आणि सी इज इक्वल्स टू 9 लिहून दिलंय. बस हे झालं, डन केलं. हे करेक्ट आहे, हे रॉंग आहे. का. कारण की ते व्यवस्थित बघत इथे काय आहे. 2 आहे ना, 1 आहे का. स्टँडर्ड फॉर्म मध्ये येईल का मग ते. तुमचं इक्वेशन काय आहे स्टँडर्ड फॉर्मचं. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. इथे 1 आहे बेटा, 1 नॉट 2. ठीक आहे. नाउ सिम्प्लिफाय. हे लाईक टर्म्स आहेत ना. 3m स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअर. हाऊ मेनी m स्क्वेअर. इट्स m स्क्वेअर ओनली. ओके. प्लस 9 इक्वल्स टू 0. नाउ इज इट स्टँडर्ड फॉर्म. नो अगेन. सो यू हैव टू राइट डाउन absent term. m स्क्वेअर प्लस 0m plus 9 equals to 0. If there is no any term, then there is always 0 term. हे मात्र लक्षात ठेवा. नसतं इथे पण 1 म्हणा. ठीक आहे. इट्स 0 term. ओके. नाउ comparing with ax square plus bx plus c equals to 0. Therefore, we get values of a is 1, b is 0. You have to repeat answer dear. b equals to 0. Sanchi, tell me c is equals to 9. Okay. Clear? Any doubt? Next, 5th question. What is your 5th question? See. Wait. हे खूप सोपं आहे. हे येऊन जाईल तुम्हाला. p इंटू 3 प्लस 6p इज इक्वल्स टू -5. आता ज्यांचं कोणचं बेस वीक असेल त्यांच्यासाठी तो बेस सांगते याचा. a इंटू ब्रॅकेट b प्लस c, ab प्लस ac. ओके. अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला यू हॅव टू सॉल्व. p इंटू 3 इट्स 3p प्लस 6p into p. How many p? It's 6p square equals to -5. Okay. Now standard form मध्ये लिहू.
6p square plus 3p plus 5 equals to 0. बेटा हे LHS ला आहे, तो ऑलरेडी त्याच्याच घरात आहे. आपण घरात बसलोय तर तू तिथे बसली, बाहेरून तुझे फ्रेंड्स आले, लेट आले, तू तुझी प्लेस सोडून तिला बसायला देशील? शेजारी असेल किंवा जिथे कुठे जागा असेल तिथे बसतील, ते चेंज करून बसतील प्लेस. समजतंय? म्हणजे हे बाहेरचे आहेत, हे शिफ्ट होत आहेत इकडे LHS मध्ये. RHS मधून बाहेरून आलेली लोक ही शिफ्ट करतायत स्वतःला, म्हणजे साईन चेंज करतायत, पोझिशन चेंज करतायत. समजलं? हे आहेत तसेच राहणार आहेत बाकीचे. 6 तास घरातलं. हो, साईड चेंज केली तर कंडिशन तेच आहे, साईड चेंज केली पाहिजे तरच साईन. इथे बघ ना, हे 3p हे 6p स्क्वेअर इक्वल्स टू -5. आफ्टर इक्वलचं किती टर्म आहे? ओनली -5. -5 इकडे येत आहे LHS कडे. डू यू नो LHS? लेफ्ट हँड साइड. दिस युअर लेफ्ट हँड साइड अँड दिस इज युअर राईट हँड साइड. हा इकडे येतोय ना, हा -5 + 5 होतो. समजलं? इक्वल्स टू 0. एनी डाऊट? घाईघाईमध्ये मिस्टेक होण्याचे चान्सेस हेच आहेत, ज्याला आपण काय म्हणतो, सिली मिस्टेक. का म्हणतो मला माहित नाही, असं काही हेच नाहीये त्याला. सिली मिस्टेक नाहीच आहे, खूप बिग मिस्टेक आहे. कॉन्सन्ट्रेशन नाही. आलं का लक्षात? ठीक आहे. एनी डाऊट? ओके. नाउ कंपेअरिंग. सेम. कंपेअरिंग विथ square plus bx plus c equals to 0. Now please tell me, e is equals to 6, b is equals to 3, and c is equals to 5. Any doubt? No doubt. Now last, your sixth example. The sixth example is x square minus 9. X square minus 9 equals to 13. आता मला सांचीच सांगणार आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये मी कसं करू. ठीक आहे, म्हणजे तुझा जो डाऊट होता हा वाला मायनस प्लस वाला, तो इथे क्लिअर होईल. हा प्लीज टेल मी. एक्स, हा नो बेटा, दिस -9 दॅट्स युअर +13. नाही, इकडेच आणायचंय सगळं. आपलं हे काय इक्वल्स टू 0 आहे ना. RHS मध्ये 0 ठेव, बाकी सगळे LHS कडे घेऊन ये. काही असो ते, कितीही टर्म्स असो, सगळे घेऊन यायच्या. सिम्प्लिफाय करायचं. क्वाड्रॅटिक मध्ये आलं ठीक, नाही आलं तर नाही. आलं का लक्षात? -9 - 13 equals to 0. X square minus plus, so 13 plus 9 how much? 22. Okay, so 22, is it +22 -22? -22. Why? Sign of bigger number. Is there any possibility, options? No options, only minus. दोघेही मायनस आहेत म्हणून मायनस. दुकानात ऑलरेडी तुमची 2 रुपये उधारी आहे, परत जाऊन उधारीच घेत आहे, तर ऍडिशन होईल पण साईन मायनस उधारीच राहणार ना. 10 रुपये उधारी होती तुमची, तुम्ही 5 रुपयाचं जाऊन चॉकलेट घेतलं अजून उधारीवरच. तुम्ही म्हणणार आहे का त्याला की मला 5 रुपयाचं चॉकलेट घेतलं ना, आता 5 रुपयेच जमा ठेव फक्त, म्हणजे उधार ठेव. 15 रुपये करून ठेवणार तो. कळलं का नाही? तसं आहे ते उधार, ते जास्त महत्वाचं आहे. ओके, सो which term is absent here? X. It's 0x. B term is absent. No, 0x. हा साइन मात्र प्लसच घ्यायचा absent termला मनाने. -22 equals to 0. So comparing वगैरे लिहायचं सगळं. A is equals to 1, B is equals to 0, and C is equals to only 22. Krishna, it's -22 बेटा. हाँ, any doubt? Okay, thank you. ओके, फोर्थ क्वेश्चन काय सांगते आपल्याला बघा. फोर्थ क्वेश्चन, डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशंस. मीन्स वी हॅव टू चेक that given roots, are they really roots of given quadratic equation or not? Okay, we have to decide. Okay, आता हे quadratic equation आहे, जर असं असेल तर LHS आणि RHS सेम आलं पाहिजे, म्हणजे फायनल आन्सर तुमचं 0 आलं पाहिजे. जर तुम्ही ह्या व्हॅल्यूज पुट केल्या ना,
तर ह्याचं जे आन्सर आहे हे LHS किती आलं पाहिजे 0. जर 0 आलं तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन म्हणजेच रूट आहे, नाही आलं तर नाही. राहील लक्षात? ठीक आहे, बघा मी कसं सॉल्व्ह करते तर इथे लेट ब्रेन मध्ये सॉल्व्ह केलं, मेंटली सॉल्व्ह केलं. व्हेरी गुड बेटा. हा करू शकतो. सो 1 तर आहे, मल्टिप्लाय 1 केलं तर काय होणार आहे तो 1 आणि हा 1 1 + 4 मायनस 1 + 4 5 5 - 5 0. व्हेरी गुड, झालं सोल्युशन आहे. ठीक आहे, लेट x इज इक्वल्स टू 1 पुट इन इक्वेशन 1 इक्वेशन गिवन इक्वेशन. ओके, x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 LHS मध्ये ठेव. हां 1 स्क्वेअर प्लस 4 into 1 equals to -5. 1 plus 4 minus 5 equals to 0 equals to RHS. It means LHS is equals to RHS. Therefore, x is equals to 1 is the root of given quadratic equation. Clear? असंच तुम्ही दुसऱ्याचं पण सॉल्व्ह करू शकता. Any doubt? No need to write late. Okay, only x is equals to 1 put in equation, then LHS RHS. Okay, मी हे 1 सॉल्व्ह करून दिले, एक रूट -1चं रूट. तुम्ही ॲज अ होमवर्क करा. मी पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करून देते. दिस इज युअर होमवर्क. ओके, लेट मी चेक युअर सेकंड क्वेश्चन. इट्स 2m square minus 5m equals to 0. m is equals to 2, 5/2. समजतंय? बघा m2 आणि 5/2. मी काय करते, हे तुम्हाला होमवर्कला देते 2 वार, आणि जो फ्रॅक्शन फॉर्म आहे ते मी करून दाखवते तुम्हाला. चालेल? लक्षात पुट किंवा आधी असं छान इक्वेशन लिहून घ्यायचं. प्रेझेंटेशन पण महत्वाचं असतं बरं, व्यवस्थित प्रेझेंट करायचं. दिस इज युअर गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. नाउ पुट m is equals to 5/2 in given equation. हां क्वाड्रॅटिक चालेल. हां LHS is equals to 2m square minus 5m 2 into 5/2 whole square minus 5 into 5/2. बरोबर? अटेन्शन सांचे. नाउ 2 into 5 square 25, it's 4 minus 25/2. Clear? Now 2 1s are 2, 2 2s are 4, 25 minus 25 here upon 2 upon 2. Is it 0? Simplify करायची गरजच नाही. प्लस मायनस गेट 0. So this will be your, this is your RHS, no? And this is your LHS. Same statement लिहू शकता. x therefore m is equals to 5/2 is the solution of, is the root of given equation, quadratic equation. Okay, बघा क्वेश्चन नंबर 5 काय सांगितलंय. फाइंड k if x is equals to 3 is a root of equation kx² minus 10x plus 3 equals to 0. इक्वेशन दिले, रूट पण सांगितलंय, आणि फक्त याच्यामध्ये खास काय दिले, जरा वेगळं काय दिलं यावेळेस, के ची व्हॅल्यू काढायची. आतापर्यंत काय केलंय आपण, रूट आहे का नाही ते चेक केलंय, रूट्स काढले, पण आता इथे के काढायचं वेगळं. पण जे आतापर्यंत काढत होतं ते सगळं आहे ना तुमच्याकडे, बरोबर? बघा कसं, हे सोल्युशन आहे. kx² minus 10x plus 3 is equals to 0 given equation, and x is equals to 3 is the root, is a root. Okay, therefore root आहे म्हणून put x is equals to 3 in given quadratic equation. Okay, what is equation?
kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इक्वल्स टू 0. जिथे कुठे तुम्हाला x दिसतोय तिथे तिथे तुम्हाला काय करायचंय, व्हॅल्यू ऑफ 3 ठेवायचंय, इट्स व्हॅल्यू 3 ठेवायचंय. सो इट्स 3 स्क्वेअर 10 इंटू 3. इथे चुकून पण असं लिहायचं नाही, 10 3 इट्स 103. तुम्ही इथे मल्टिप्लाय करा किंवा ब्रॅकेट मध्ये लिहा, ठीक आहे. प्लस 3 इक्वल्स टू 0. इट्स 9k 30. ओके गुड. वी वॉन्ट दिस k, नो लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, त्या फॉर्म मध्ये आहे आता तुमच्याकडे सिच्युएशन, ठीक आहे. सो वी वॉन्ट दिस k ओनली, सो नो नीड ऑफ दॅट. -30 प्लस 3 which 727 plus 27 minus this -27. -27 तिकडे जाऊन काय होणार आहे, +27. बरोबर. एनी डाऊट कारुण्या? हां विचार, कुठे कसं आलं. -30 प्लस 3 इट्स -27 इक्वल्स टू 0. मग 9k -27 तिकडे जाऊन काय होणार आहे, +27. सो its k is equals to, again we don't want this 9, so 9 become division, 9 get divide, okay, with 27. 9 3s are 27, therefore we got value of k is 3. Any doubt? Okay. Okay students, let me clear your question number 6. Totally depend on your question number 5. सेम आहे, सेम, फक्त व्हॅल्यू फ्रॅक्शन फॉर्म मध्ये आहे. असू देत, फ्रॅक्शन तुमचं जर स्ट्रॉंग असेल तर ते येऊ शकतं. सो योर क्वेश्चन नंबर 6 इज फॉर होमवर्क. एनी डाऊट? सेम. जर हे क्वेश्चन स्ट्रॉंग झालेला असेल, तुमचं कन्सेप्ट क्लिअर असेल, तर 100% तुम्हाला तो सॉल्व्ह करता येणार. कोणता? क्वेश्चन नंबर 6. ओके, थँक्यू.